आणि आता पुढील बातमी पावसासंदर्भात आहे। पुढील 3 ते 4 तास मुंबई ठाण्यासह कोकणाला पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मध्यरात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरू आहे। कोकण किनारपट्टीसह मुंबईलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातही पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। मुसळधारेमुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। कोयना धरणात 76.22% टीएमसी पाणी साठलं। कोयनेतून 11,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता कायम। साताऱ्यातील पूर्व भागात रिमझिम तर दक्षिण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। तर नौजा 33, महाबळेश्वर 27, कोयना आणि 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तिकडे कोल्हापूरचं राधानगरी धरण देखील 92% भरलंय। राधानगरी धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात अद्यापही सुरूच आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता दक्षतेचा इशारा दिलाय। गेल्या 24 तासात धरण क्षेत्र आणि जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे, त्यामुळे पाण्याखाली गेलेले बंधारे आता खुले होऊ लागले। दरम्यान अद्याप 12 बंधारे पाण्याखाली असल्याचं समजतंय, त्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली असली तरी पर्यायी मार्गाने मात्र वाहतूक सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।